सर्वप्रथम आज पत्रकार परिषद घेण्याचा जो विषय आहे की परवाच सन्मान्य जात पडताळणी समिती यांनी गौर सर्कलचा एक निकाल दिलेला आहे। जो निकाल असा आहे की बोगस दाखल्यावरती कोमल गंगाधर पारवे यांनी निवडणूक लढवली। निवडणूक लढवल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस पाठपुरावा केल्याच्या नंतर जात पडताळणी समितीने ज्या गोष्टी आम्ही समोर आणल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिंदे समितीने जे गाव आहे गौर सर्कल, गौर गाव, ह्या गौर गावामध्ये कुठलीही नोंद नसताना गौर गावामध्ये कास्ट सर्टिफिकेट काढण्याचा जो अट्टहास केला आणि त्याच्यानंतर जी नमुना नंबर 33 वंशावळ जोडण्यात आली ती पारवेची नसून ती जाधवांची होती। मग ही जाधवांची वंशावळ ज्यावेळेस आम्ही कमिटी पुढे ठेवली त्यानंतर कमिटीनं ते जात प्रमाणपत्र रद्द केलं। आणि या प्रेसच्या माध्यमातून माझी अशी मागणी आहे की ज्यांनी हे जात प्रमाणपत्र देण्यासाठी GR काढले ते म्हणजे सरकारनं काढलेले GR, त्याला जबाबदार असणारे बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, या लोकांमुळे ओबीसींचं नुकसान होते। आणि त्याच्यातनं गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती जे CSC केंद्र म्हणजे जात प्रमाणपत्र देण्याची जी दुकानं उघडण्यात आलेली आहेत, या दुकानाच्या माध्यमातून सर्टिफिकेटचे वाटप चालू आहे। त्याच्यामध्ये CSC केंद्रावाला आहे, त्या ठिकाणचा नायब तहसीलदार आहे, डेप्टी कलेक्टर आहे, यांनी कुठल्या पुराव्याच्या आधारे हे कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही पाहिलं कोमल गंगाधर पारवे यांचा जर तुम्ही कास्ट ऍप्लिकेशन फॉर्म पाहिला तर तो अपूर्ण भरलेला होता। मग हाच मूळ ओबीसीसाठी जर विचार केला, साधा आमचा एक शब्द जरी भरलेला नसेल तर आमचा फॉर्म तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही। मग हा फॉर्म अर्धवट असताना तुम्ही ऍक्सेप्ट केला कसा? आणि कुठल्या तहसीलदाराला पैसे दिले, कुठल्या नायब तहसीलदाराला पैसे दिले, याचे देखील पुरावे आमच्याकडे आहेत। म्हणजे 4-4, 5-5 लाख रुपये देऊन तुम्ही सर्टिफिकेट काढता, त्याच्यानंतर निवडणूक लढता आणि निवडणूक लढल्याच्या नंतर मूळ ओबीसीचा जागा तुम्ही हस्तगत करताय। अरे 15 वर्षानं 20 वर्षानं जागा येते। आमचा विरोध हा कुठल्याही जातीला नाहीये। आणि या प्रसंगी माझं त्या गौर गावातल्या लोकांचं सुद्धा अभिनंदन करावं असं वाटेल मला, आणि तीही खास करून मराठा समाजाचं, कारण यांनी आम्हाला जाधवांचे पुरावे देखील उपलब्ध करून दिले। आणि दुसरी गोष्ट, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या पालकमंत्री महोदयांना सुद्धा माझी एक विनंती आहे की विधानसभेला तुम्हाला ओबीसींनी बहुमतानं मतदान केलं, मग त्याच्यानंतर झालेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, भाजप पक्षाने शेलू विधानसभामध्ये 3 ठिकाणी मूळ ओबीसीच्या जागी तुम्ही नव्यानं सर्टिफिकेट घेणाऱ्याला तुम्ही संधी का दिली, आमचा हा प्रश्न आहे। तोच प्रश्न आमचा पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकरांना आहे। तुम्ही ओबीसीच्या मतावरती निवडून आलात आणि निवडून आल्याच्या नंतर तुम्ही ओबीसीच्या जागा स्वतःच्या घरात घेताय नव्यानं सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला म्हणजे चलता जर तुम्ही पाहिलं, तुम्ही वंशावळ सुद्धा दाखवू शकतो की अशा पद्धतीची त्यांनी वंशावळ जोडलेली आहे। ज्या वंशावळीमध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल, तर तुम्हाला म्हणजे झूम करून पाहता आलं तर ही वंशावळ आहे। ह्या वंशावळी जी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटल्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन एवढंच आलं की आम्ही लवकरच याच्यावरती कारवाई करू। परंतु ही कारवाई करत असताना आमच्या अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या, काही लोकांचे आम्हालाही निरोप आले की जिल्हाधिकाऱ्यांना मोठमोठ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे, काही नेत्यांचे, जे काही आता सामाजिक चळवळीमध्ये काम करतात, याही लोकांनी फोन केले की ह्यांना तात्काळ रद्द करू नका। परंतु जात पडताळणी समितीनं जो आदेश पारित केलेला आहे, हा आदेश पारित करत असताना त्यांनी दक्षता पथकाची सुद्धा नेमणूक केलेली होती। त्रयस्थ एजन्सी मार्फत हा सर्वे झालेला आहे, या सर्वेमधून निष्पन्न झालेला आहे। त्याच्यामुळं जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या नंतर त्यांचे अधिकार गोठवण्यात येतात। फक्त राहिली प्रोसिजर जी आहे तर सन्माननीय कलेक्टरांनी त्यांना निष्कासित करणे। किती असे ओबीसीचे प्रमाणपत्र आहेत डुप्लिकेट तुम्हाला वाटतं जिल्ह्यामध्ये? आता सगळ्यात महत्त्वाचे, शैक्षणिक दाखल्यांना आतापर्यंत कुठल्याही ओबीसींनी विरोध केलेला नाही, परंतु शिक्षणाच्या नावाखाली ज्या लोकांनी निवडणुका लढवल्या त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये 7 जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी नव्यानं सर्टिफिकेट काढून ह्या 2 वर्षामध्ये सर्टिफिकेट काढून निवडणुका लढवल्या, त्याच्यामध्ये एक जण तर आता बाद झालेला आहे। आता काही जण आनंद व्यक्त करत असतील एखाद दुसऱ्याचं व्हॅलिड झालं असलं, तरीही माझं सांगणं आहे हायकोर्टामध्ये आम्हाला जाता येतं, आम्ही जाणार।
तुम्ही चुकीच्या पद्धतीनं दाखले काढले, जुळवाजुळव केली, खाडाखोड केली, कुठल्याही मूळ दस्त न देता तुम्ही पद्धतीनं दाखले देत असले, पण अजूनही आमचा न्यायालयावरती ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळं जे उर्वरित 6 आहेत, काही जणांवरती आक्षेप आहेत, काही जणांवरती नाहीत, पण कालचं प्रकरण बाहेर आल्याच्या नंतर अनेकांनी आक्षेप घेण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्याच्यामुळं येत्या काळात फार तर महिन्याभरामध्ये 2 महिन्यामध्ये अनेकांचे सर्टिफिकेट बाद झालेले आपल्याला दिसून येतील. ओके. जात चोरण्याचं रॉकेट परभणीमध्ये चालू आहे, तुम्ही बोललात, काय सांगाल? जात चोरण्याचं रॉकेट म्हणजे सरळ गोष्ट आहे हो. अहो 7 आयोगाने, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा समाज मागासलेला नाहीये, ही डोमिनंट कास्ट आहे, ज्याला प्रतिनिधित्व, सामाजिक मागासलेपणाचा विषय काय असतो, अर्थ काय असतो की प्रतिनिधित्व. मग प्रतिनिधित्व कुठं कमी आहे मराठा समाजाचं? आज जर आपण महाराष्ट्रात फिरत गेलो तर माळी गल्ली आहे, धनगर गल्ली आहे, बौद्ध गल्ली आहे, वंजारी गल्ली आहे, मराठा गल्ली आहे. हे झालं सामाजिक मागासलेपणा. आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये एखाद्याला जर जेवायला बोलवायचं, अरे जा त्या माळ्याला बोलव, ज्या धनगराला बोलव, ज्या हटकराला बोलव, हे बोललं जातं. हे सामाजिक मागासलेपणा आहे. आणि सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण का हवंय आम्हाला? फक्त निवडणुका लढण्यासाठी. आणि आज जर आपण पाहिलं, जरांगे पाटील सांगतात की आमच्या गोरगरीब लेकरांना आरक्षण हवंय. मग हे इलेक्शन लढणारे कोण गरीब आहेत हा प्रश्न पडला पाहिजे. म्हणजे ज्याची 100 कोटीची, 10 कोटीची, आमदाराचा पोरगा, आमदाराचा पुतण्या, आमदाराचा चुलत भाऊ, हे जर गरीब असतील तर मग गरिबीची व्याख्या तरी काय आहे हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि हे जे जात चोरण्याचं रॅकेट चालू आहे ना, हे ग्रामपंचायत पासून सुरू झालेलं आहे. प्रत्येक अधिकारी ज्याचे पैसे देऊन कोणाचं तोंड बंद केले जाते, कोणाला अधिकाऱ्याचं प्रेशर दिलं जाते, कोणाला आमदाराचं प्रेशर दिलं जाते. अहो माझ्या प्रकरणाचा निकाल लागत असताना जिल्ह्यातले प्रत्येक नेत्यांनी पुन्हा केले. प्रत्येक नेता त्या संपर्कात होता की हा निकाल आमच्या बाजूने लागला पाहिजे. अरे न्यायपालिका जिवंत आहे. एखाद्याचा तुम्ही बाप चोरता आणि बाप चोरल्याच्या नंतर तुम्ही सांगता की हा दाखला माझा आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे जे चोरी करण्याचे जे दुकानं चालू आहेत ना, हे बंद झाले पाहिजे. ह्या CSC केंद्रावरती, तहसीलदारावरती, डेप्टी कलेक्टरवरती आणि ज्यांचं कास्ट रद्द झालेलं आहे यांच्यावरती देखील फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या प्रसंगी माझं परत एकदा सांगणं आहे, आमचा कुठल्याही जातीला विरोध नाही आणि ज्याच्याकडे खरंच पुरावे आहेत आमचा त्यांना पाठिंबा आहे. पण जर 2 वर्षात तुम्ही कोणीतरी सांगते ह्याच्यानुसार द्या, हैदराबाद गॅजेटनुसार द्या, फलाने गॅजेटनुसार द्या, तर आमचा त्याला विरोध राहील. ओके. ते 7 जणांची नावं सांगाल का? आता 7 जणांचे जर तुम्हाला नावं सांगायचे झाले तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं लिंबा गटामध्ये रुक्मिणबाई भोसले, गौर सर्कलमध्ये कोमल गंगाधर पारवे, जाम सर्कलमध्ये संग्राम जामकर, हे राष्ट्रवादी पक्षाकडनं 3. भाजप पक्षाकडनं जर विचार केला आपण तर वरुड सर्कलमध्ये संगीता तिट्टे, कुपटा सर्कलमध्ये योगिता मोरे आणि रवळगाव सर्कलमध्ये सविता रोडगे, हे भाजपकडनं. शिंदे सेनेकडनं जर विचार केला तर कौशल्याबाई शिंदे केकर जवळा. म्हणजे असे 7 लोक जे की ओबीसीच्या जागेवरती निवडून आलेले आहेत, नव्यानं सर्टिफिकेट धारक आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे या प्रसंगी की तुम्हाला विधानसभेला ओबीसीचे मतं चालतात, पण ओबीसीचं प्रतिनिधित्व जर तुम्हाला चालत नसेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ह्या नेत्यांना माझं एक नम्र विनंती आहे, नम्रतेनं आव्हान आहे की उद्या तुम्हाला 2029ला सामोरे जायचे, त्यावेळेस तुम्ही याच लोकांच्या भरोश्यावरती निवडून या. ओबीसी तुम्हाला मतं करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जिल्ह्यातले सर्व ओबीसी नेते तुम्ही स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेताय ना, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही स्वतःसाठी भांडू शकत नसाल ना तर तुम्ही ओबीसीसाठी अजिबात भांडू शकत नाही. त्याचं कारण सांगतो, कारण जर तुमच्या जागी तुम्ही नव्यानं सर्टिफिकेट धारकांना तिकीट देत होते त्यावेळेस कुठल्याही ओबीसी नेत्यानं जिल्ह्यामध्ये बंड केलेलं नाही, पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. त्याच्यामुळे हे 7 लोक मूळ ओबीसीच्या जागेवर निवडणुका लढले. अन्यथा आम्हाला जात पडताळणीकडे जाण्याची गरज भासली नसती, आम्हाला न्यायालयात जाण्याची गरज भासली नसती आणि मराठा ओबीसी वाद उद्भवला नसता जर हा कार्यक्रम शिक्षणापुरता मर्यादित असता तर. कारण प्रतिनिधित्व आमचं संपलं तर आम्हाला विचारणार कोण आहे? साहेब आज ग्रामपंचायतची परिस्थिती हीच राहणार आहे. 276 ग्रामपंचायतमध्ये आज ओबीसीचं आरक्षण सुटलेले. उद्या तिथं
जर आम्हाला जिल्हा परिषदला संधी मिळत नसेल तर गावामध्ये आम्हाला काय संधी मिळणार आहे? तीच परिस्थिती सहकार क्षेत्रामध्ये आमचे प्रतिनिधी कुठे आहेत? जिल्हा बँकेला आमचे प्रतिनिधी कुठे आहेत? ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळं माझी सरकारलाही एक नम्रतेची विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचे बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस साहेब, कारण दक्षता ही गृह विभागाकडे आहे आणि महसूल हे बावनकुळेंकडे आहे. बावनकुळे साहेबाला विनंती आहे, एखाद्या व्यक्तीचं ऐकून ओबीसीचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते संपवण्याचा घाट, आणि तुम्हीही ओबीसीचे नेते आहात, थोडीशी तरी जनाची मनाची नाही तर लाज ठेवा, कारण हा ओबीसी तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहात याची किमान लाज बाळगा. म्हणजे लाज नसेल तर ते पद तरी सोडा, कारण हा ओबीसी उपसमितीचा विषय आहे. जर तुम्ही पाहिलं तर मराठा उपसमितीचे विखे पाटील ओबीसीच्या हिश्श्याचे निर्णय घेतात. म्हणजे एक तर बावनकुळे निष्क्रिय आहेत, बावनकुळेंना अधिकार नाही, किंवा बावनकुळे नालायक आहेत. नालायक याच्यासाठी कारण तुम्हाला तुमच्या अधिकाराचा वापर करता येणं, आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम बावनकुळे करताय.